नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमचं सर्वांचं कृषी किंग या शेतीविषयक योजनांची माहिती सांगणाऱ्या आणि हवामानाचा अंदाज देणाऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. आज आपण मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांचे पेमेंट करण्याचे बाकी होते त्यांना आज पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यांचे पेमेंट कसे करायचे याविषयी माहिती बघणार आहोत. आपण मागेल त्यालाच्या साईडवर गेल्यानंतर लाभार्थी सुविधा हा पर्याय निवडायचा आहे. यामध्ये अर्जाची स्थिती हा पर्यायावरती क्लिक करायचे. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपला ID टाकून घ्यायचा आहे आणि सर्च या बटनावरती क्लिक करायचे आहे. सर्च या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला फॉर्म ओपन झालेला दिसेल. यामध्ये आपले नाव व्यवस्थित बघून घ्यायचे. त्यानंतर या फॉर्मच्या खाली आपल्याला प्रोसेस टू पेमेंट हा पर्याय उपलब्ध दिसेल. या पर्यायावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर आय ॲग्रीवर क्लिक करायचे आणि पे नाववर क्लिक करून टाकायचे. यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला समोर पेमेंटचे पेज ओपन होईल. यामध्ये UPI ID हा निवडायचा आहे. यामध्ये दोन पर्याय येईल, UPI QR कोड आणि UPI ID. तर यामध्ये UPI QR कोड किंवा UPI ID यातून एक पर्याय निवडून आपण पुढील प्रोसेस करायची आहे. मी UPI QR कोड हा पर्याय निवडतो आहे. हा पर्याय निवडल्यानंतर आपल्यासमोर पुन्हा एक वेळेस एंटर UPI आणि UPI QR कोड हा पर्याय दिसेल. त्यातून UPI कोड परत निवडायचा आहे. हा निवडल्यानंतर आपल्यासमोर महावितरणचे QR कोड ओपन होईल. हा आपल्याला आपल्या फोनपेमध्ये जाऊन स्कॅन करायचा आहे. QR कोड स्कॅन केल्यानंतर आपण आपल्या फोनपेचा पासवर्ड टाकून पेमेंट करायचे आहे. पेमेंट केल्यानंतर आपण आपल्या अर्जाचे पेमेंट झाले की नाही हे बघून घ्यायचे आहे. वरती ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल दाखवते आहे. आणि यानंतर आपण मागेल त्यालाच्या साईडवर जायचे. त्यावर आपला बेनिफिशरी ID टाकून आपण आपला अर्ज कोणत्या स्थितीत आहे ते बघता येते. त्यामध्ये आपला ID टाकायचा आहे. ID टाकल्यानंतर आपला फॉर्म ओपन होईल आणि खाली अर्जाची सद्यस्थिती यावर अर्ज भरणा सहित सादर झाला आहे असे दाखवेल. अशाच नवीन व्हिडिओसाठी कृषी किंग चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.